नेपाळचा महापूर 105 भारतीय कुठे आहेत? कैलास सरोवर यात्रेवरून काळाचा घाला. कल्पना करा, काही क्षणापूर्वीपर्यंत एक नदी अगदी शांतपणे वाहत होती. नदीच्या काठांवर घरं होती, रस्ते होते, पूल होते आणि या मार्गावरून भारतातील अनेक प्रवासी कैलास मानसरोवर यात्रेसाठी पुढे जात होते. पण अचानक त्या शांत नदीने एक रौद्र रूप धारण केले की लोकांना काही समजण्याआधीच पाण्याचा प्रचंड लोढा सर्व काही आपल्या सोबत घेऊन गेला. हा एखाद्या चित्रपटाचा सीन नाही, ही घटना आहे नेपाळमधील रसुवा जिल्ह्याची. आणि आता या दुर्घटनेतून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. 105 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भारतीय भाविकांचाही समावेश असल्याने भारतातील अनेक कुटुंबांची चिंता वाढली आहे. नेपाळच्या उत्तरेकडील भागात तिबेटच्या सीमेजवळून वाहणाऱ्या बेटोकाशी नदीला अचानक महापूर आला. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की नदीकाठचे रस्ते, पूल आणि अनेक संरचना क्षणातच पाण्याखाली गेले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नदीचा हा रौद्र रूप अवतार स्पष्ट दिसतो. शांत असलेली नदी अचानक काळ्या तपकिरी पाण्याच्या प्रचंड लोढ्यांच्या बदलते. पूल पाण्यात वाहून जातात, रस्ते गायब होतात आणि नदीकाठची संपूर्ण जमीन चिखल आणि पाण्याखाली जाते. पण या घटनेमागचं सर्वात मोठं रहस्य अजूनही कायम आहे. अचानक एवढं पाणी आलं कुठून? स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रसुवा जिल्ह्याच्या आसपास मोठा पाऊस झालेला नसतानाही नदीचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे वरच्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी अचानक खाली आलं असावं अशी शक्यता व्यक्त केली जाते. काही अहवालांमध्ये हिमस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित पाण्याचा प्रवाह आढळला जाऊन तो अचानक फुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पुराचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. आता या दुर्घटनेचा सर्वात चिंताजनक भाग, भारतातील नागरिक. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार एकूण 384 प्रवासी आणि पर्यटक बेपत्ता असल्याची नोंद आहे. यामध्ये 105 भारतीय नागरिकांचा समावेश आहे आणि त्यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. कल्पना करा, ज्या लोकांनी श्रद्धेने कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात केली त्यांच्या कुटुंबियांना आता एकच प्रश्न पडलाय, आमचे लोक सुरक्षित आहेत का? ही चिंता सध्या अनेक भारतीय कुटुंबाच्या मनात आहे. पण हा धोका केवळ प्रवाशांपुरता मर्यादित नाही. रसुवा जिल्ह्यातील तिमुरे परिसरालाही पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. सीमावर्ती भागातील संपर्क तुटला आहे. सुरक्षा दलातील काही कर्मचारीही बेपत्ता असल्याची माहिती आहे. जलविद्युत प्रकल्पाचंही मोठं नुकसान झालं आहे. आणि या सर्वात मोठा धक्का म्हणजे रसुवा गाडी जोडणारा सुमारे 42 किलोमीटरचा रस्ता वाहून गेल्याची माहिती आहे. अनेक पूलही पुराच्या पाण्याखाली वाहून गेलेत. म्हणजे ज्या मार्गाने बचाव पथकांनी अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचायचं, तोच मार्ग आता अनेक ठिकाणी अस्तित्वात राहिलेला नाही. मग अशा परिस्थितीत बचाव कार्य कसं सुरू आहे? नेपाळी लष्कर, पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक प्रशासन सर्व यंत्रणा सध्या बचाव कार्यात उतरल्या आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दुर्गम भागामध्ये शोध मोहीम सुरू आहे. पण परिस्थिती अत्यंत कठीण आहे. काही ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. पाण्याचा प्रचंड वेग, चिखल, ढिगारा, वाहून गेलेले रस्ते आणि तुटलेला संपर्क या सर्वांमुळे प्रत्येक मिनिट महत्त्वाचं ठरलं आहे. भारत सरकार आणि नेपाळमधील भारतीय दूतावासही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बेपत्ता भारतीय नागरिकांच्या कुटुंबासाठी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळ प्रशासनाने 1144 हा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी केल्याची माहिती आहे. पण सध्या सगळ्यात मोठा एकच प्रश्न आहे, 105 भारतीय नागरिक कुठे आहेत?
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले ते भाविक सुरक्षित आहेत का? आणि या महापुरात नेमकं किती मोठं नुकसान झालं आहे? या प्रश्नाची उत्तरं पुढील काही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये बचाव कार्य जसं जसं पुढे जाईल तसं तसं स्पष्ट होईल. ही बातमी अजूनही डेव्हलपिंग स्टोरी आहे, म्हणून मृतांचा आकडा किंवा बेपत्ता नागरिकांचा आकडा बदलण्याची शक्यता असू शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे, नेपाळच्या बेटोकोशी नदीने आज जे रौद्ररूप दाखवलं त्याने संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं आहे. आणि या पुरात अडकलेल्या प्रत्येक भारतीयासाठी सध्या संपूर्ण देशाची नजर बचाव कार्याकडे लागली आहे. मी आहे निलेश मालवी. तुम्ही पाहत आहात प्रतिप्रश्न. महत्त्वाच्या न्यूज माहिती समजून घेण्यासाठी प्रतिप्रश्नला सबस्क्राईब करा.